आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08. नगर परिषदेचं बिगुल वाजलं आहे आणि आता लगबग सुरू झालेली आहे फॉर्म भरण्याची उमेदवारांसाठी. परंतु आपण प्रत्यक्ष प्रभागामध्ये जाऊन नागरिकांच्या काय समस्या आहे, नागरिकांना काय अपेक्षा आहे, नगर परिषद उमेदवारांकडून काय अपेक्षा आहे हे आपण जाणून घेणार आहोत. तरी आज आपण आलेलो आहोत नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी. आपण प्रत्यक्ष चर्चा करूया नागरिकांशी. नमस्कार. नमस्कार. आपल्या राहुरी नगर परिषदेचं निवडणूक सुरू झालेली आहे, आता त्याची लगबग सुरू झालेली. काय आपल्याला अपेक्षा आहे, काय समस्या आहे, काय जाणवतं आपल्याला? समस्या काय नाही, फक्त कचऱ्याच्या आहे, पाण्याच्या आहे, स्ट्रीट लाईटच्या या समस्या आहे, तेवढं निवारण केलं पाहिजे आणि चक्कर मारली पाहिजे वार्डामध्ये. जो नगरसेवक निवडून येईल त्यांनी लक्ष दिलं पाहिजे का 5 वर्ष काय चालतं, फक्त निवडणूक आली म्हणजे काय त्याच वेळेस चेहरा दाखवायचा असं काय नाही. आणि जो उमेदवार असं तो तरुण पाहिजे, सुशिक्षित पाहिजे आणि माणसातला पाहिजे. स्त्री असो पुरुष असो कोणी या चालेल, पण तो जनतेमध्ये मिसळणारा पाहिजे. असं फक्त एक पैशावर हाय घरात मी निवडून आलेलो आहे असे काय विषय नाही, पण सर्वसामान्यात 5 वर्ष तो दिसला पाहिजे. भरपूर सुविधा आहे, पण आता इथं लोकांनी ना भुहेरी गटर टाकलेले त्याच्यावर ओटे टाकलेले. म्हणजे जे अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमणचा विषय आहे. हो. आणखीन काय समस्या आहे आपल्या? समस्या व्यवस्थित, सगळं व्यवस्थित आहे. प्राजक्त दादाच्या काळात व्यवस्थित झालेले आहे. जो आगामी येणारा जो नगरसेवक आहे त्यांनी सगळ्यात आधी हा जनतेचा विचार केला पाहिजे आणि जनतेसाठी उभं राहिलं पाहिजे. जनतेला काही अडीअडचणी त्या सोडवल्या पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो सुशिक्षित पाहिजे. ही सगळ्यात सध्या ह्या जनरेशनमध्ये जे पाहिजे ते सुशिक्षित सर्वात महत्त्वाची भावना आहे आणि तो सगळ्यांना मिळून मिसळून घेणारा पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे अडीअडचणीला ज्या असतात जनतेच्या ते सोडवल्या जातील आणि सुशिक्षित असल्याने याचा प्रभाव त्याच्यावर चांगला पडेल. सध्या प्रभागात काय समस्या जाणवतात? प्रभागात समस्या आता ज्या म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने ज्या पाहिजे, पाणी नियोजन वगैरे, हे जे आपण PLCs काढा ह्या सिस्टीम आहे. दुसऱ्या आपण नाशिक पुणे ह्या महानगरपालिकेत पाहिलं तर त्या डेव्हलप केल्या पाहिजे, म्हणजे यांनी लोकांना रोजगार बी उपलब्ध होईल. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट पाहिजे. लाईटिंगची जी सुविधा आहे आपल्या इकडे, ज्या लाईटी आहेत त्या बराच वेळ एक तर चालू असल्या तर चालूच राहतात, ते आपण PLCs काढा बेसवर ह्या केल्या पाहिजे. आता हे समजून घेणारा तो सुशिक्षित नागरिक असू शकतो, त्यामुळं जे आपण पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या एरियात थोडा शेतीचा वावर असल्यामुळे जे बिबट्या येण्याचे प्रमाण इकडं पण वाढले आहे. सगळ्यात आधी ते सोडवावे, कारण खेड्यापाड्यात हे चालूच आहे, पण जर शहरी भागात जर हे होत असेल तर ही खूप मोठी समस्या आहे. आणि येणाऱ्या नगरसेवकांनी पहिले तो विचार केला पाहिजे का जनता ही सुशिक्षित असली तर तो सुशिक्षित असेल. स्वच्छता असावं आणि जो कचरा जो पडलेला असतो, फार वास सुटतो, दाराच्या समोर पडलेला असतो, ते सगळं इकडे तिकडे रस्त्यावर पांगतो, ते व्यवस्थित दिसत नाही. तिथे स्वच्छता झाली पाहिजे आणि पाणी हे वेळेवर आलं पाहिजे. महत्वाचं म्हणजे पाण्याचा टाइम नाही आहे आणि स्वच्छ पाणी हवं आहे आम्हाला आणि स्वच्छता हवी आहे. आणि रस्ते जे आहे, खड्डे बिड्डे जे आहे ते स्वच्छ राहिले पाहिजे, बस बाकी काही नाही. या निवडणुकीमध्ये आम्हाला यंग चेहरे पाहिजे नाही, ज्यांना असं समज म्हणजे ज्यांना लोकांच्या प्रॉब्लेम्स काय आहे हे समजल्या जातील आणि ते त्याच्यावर सगळं नीट करतील, सगळ्या सोयी उपलब्ध करतील. जसं की कचरा आहे आणि महिलांसाठी शौचालय, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. तालुका भाग आहे हा, त्याच्यामुळे तिथं शौचालय पाहिजे, सगळ्या सोयी पाहिजे, पाण्याची व्यवस्था पाहिजे आणि घंटा गाडी देखील सगळ्यांचा कचरा नेलं पाहिजे त्यांनी. त्यामुळे असा चेहरा पाहिजे नाही जे ह्या सगळ्या गोष्टींचं सगळं
व्यवस्थित करतील. 5 वर्ष कायम जनसंपर्कातला तुम्हाला नगरसेवक हवा आहे का फक्त आता इलेक्शन पुरता? नाही, पूर्ण 5 वर्ष आणि अजून देखील पुढचे वर्ष त्याला आम्ही निवडून देऊ जर त्यांनी सगळे कामं केले तर. त्याच्यामुळं ह्या सगळे बदल आता पाहिजे नाही. नगरसेवकाकडून अपेक्षा आहे, त्यामुळे यंग चेहरा पाहिजे. वरून सांडपाणी तर 3 लाखाच्या पुळीपासून इथं दारापुढं साचत. हे असे खड्डे पडलेले आहेत, लोकांना ठेसा लागत. तिथे समोर त्याचं चित्र घ्या पाहिजे, समोर ठेसा लागत त्यात. नीट ते केलेलं नाही. ते टाकलं गबळ पण त्याचं नीट व्यवस्थित हे केलं नाही ना. लोहार गल्लीत असं आहे की पाणी इतकं येतं की डायरेक्ट इथपर्यंत येतं. म्हणजे आपलं पोपळगट आहे का त्यांच्या इथं येतं पाणी. हा, ते सगळं सांडपाण्याचं किंवा गटरीचं याचं येतं. मग ते नळाला बी दूषित पाणी येतं त्याच्यामुळं. आणि कुठून येतं हे पाणी? वरतून येतं महादेवाच्या मंदिराच्या अलीकडून. मग तिथून माणसाने कमीत कमी त्याचा इलाज झाला पाहिजे. म्हणजे असं लक्ष देतच नाही कोणी, जेणेकरून यावं लवकर करावं. 1-2 कंप्लेंट बी केलेले आहे. असं नाही की नगरपालिकेत जाऊन पण तिथं कोणी नसतं. त्यांनी दखल घेतल्या पाहिजे या बाबतीत. आणि रस्ते तर विचारताच सोय नाही, सगळं वाट लावलेली आहे रस्त्याची. कमीत कमी त्या डांबरीकरण किंवा आपलं कॉन्क्रिटीकरण केलं तरी काय अडचण नाही आहे, पण ती लवकरात लवकर दखल घेतल्या पाहिजे. नगरसेवकाकडून तुमची काय अपेक्षा आहे? नगरसेवकाकडून आपल्याला जेणेकरून नाही का जे इथून बाहेर जाते कामाला कमीत कमी रोजगार उपलब्ध भेटल्या पाहिजे. म्हणजे इथून सकाळी 6 वाजता तुम्ही स्टँडवर बघितलं तर मरणाची गर्दी राहते MIDC जायला. ती जर इथं असती तर बाजार बी नाही का रावरीचा बाजार पहिला जो होता तो अजून वाढला असता. कमीत कमी माणसांनी नाही का म्हणजे विचार केला पाहिजे की बाजार बी म्हणजे सगळे हातावरचे पोट आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. हा, आता जी होती आपली इथं साखर कारखाना तो बी बंद पडलेला आहे. परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान. आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.